फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. अंधार आणि प्रकाश यांचा संगम साधणारी ही रात्र केवळ धार्मिक उत्साह नसून आत्मजागृतीचा पवित्र क्षण मानली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच शिवमंदिरात भक्तांची गर्दी उसळते. ओम नमः शिवाय या मंत्रोच्चाराने परिसर भारावून जातो. बेलपत्र, धतुरा, भस्म, दूध व गंगाजलाने शिवलिंगाचा अभिषेक केला जातो. उपवास, जागरण आणि ध्यानधारणा या तिन्हींचा संगम म्हणजे महाशिवरात्री. पुराणकथेनुसार याच दिवशी भगवान शिवांनी तांडव नृत्य करून सृष्टीचा नाश व नवसर्जनाचा संदेश दिला. काही कथांनुसार शिव-पार्वती विवाहाचाही हा पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे महाशिवरात्री ही वैराग्य आणि गृहस्थ जीवन यांचा समतोल दर्शवणारी रात्र ठरते. ग्रामीण भागात रात्री जागरण, भजन, कीर्तन तर शहरांमध्ये रुद्राभिषेक विशेष पूजांचे आयोजन केले जाते. अनेक भक्त संपूर्ण रात्र जागून शिवनामस्मरण करतात. त्या रात्री मन, देह आणि विचारसुद्धा शुद्ध करून अहंकाराचा त्याग करण्याचा संकल्प केला जातो. महाशिवरात्री आपल्याला शिकवते की शिव म्हणजे विनाश नव्हे तर परिवर्तन. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच शिवतत्व. ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा.